संपर्क झाला नाही, परंतु दंडित केलं जात आहे. गोलंदाजाला उजव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू पंच स्वैर घोषित करतायत. पहिल्या सेमीफायनलचा पहिला रन अवांतर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून घोषित स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय एका धावासाठी. अक्षय गावडे स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू, निश्चितच पंचांकडे दात मागितली जाते. पंच पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करतायत. या डावातील दुसरी अवांतर धाव. एकूण 2 धावा अवांतरच्या स्वरूपात आतापर्यंत बहाल केल्या जात आहेत माया स्पोर्ट्स संघाला अशोक चौगुले याच्याकडून. राईट आर्म रावंड विकेट येतोय. चांगला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अक्षयचा प्रयत्नच राहतोय. चेंडू निर्धाव, धाव संख्या स्थिर 3 धावा. उपांत्य फेरीचा सामना आहे, जपून फलंदाजी करायची आहे, विकेट ठेवायचे आहेत आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आहे. अशा इराद्यानं बॅटिंग करताना दोन्ही फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावून जोरदार फटका हाणला जातोय. क्षेत्ररक्षक झेलसाठी धावतायत, परंतु त्यांना चकवा देऊन चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषा पार. शिवशक्ती चौकार. डीजे धन्यवाद. डीजे अशोक चौगुले आणि अक्षय गावडे. पाहायला गेलं तर चिपटेवाडी संघातर्फे दोन्ही खेळाडू बरेच सामने खेळलेत. एकमेकांची शैली पूर्णपणे जाणतायत. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, त्यानंतर अक्षय टू डाल डाल मैं पात पात म्हणून चौकार. पुन्हा एकदा पुढे सरसराव जोरदार फटकारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला कमबॅक अशोक चौगुले. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गणला जातोय. धाव संख्या स्थिर 7 धावा. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, पुरेपूर टोल वसूल केला जाईल. चेंडू पाठवतोय सीमा रेषेच्या पलीकडे, अक्षयच्या बॅट मधून निघतोय दुसरा. शिवशक्ती चौकार. डीजे धन्यवाद. डीजे निश्चितच म्हटल्याप्रमाणे चांगल्या चेंडूचा सन्मान करणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं याच पावित्र्यात अक्षय गावडे. वैयक्तिक 2 चौकार आतापर्यंत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये. एका धावेने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाखेरीस धाव फलक पाहायला मिळतं. बिनबाद 12 धावा. डीजे पहिल्या षटकात 12 धावा खर्ची केल्यानंतर स्वतः कर्णधार अमित राणे येतोय. आक्रमक पावित्र्याला आळा घालण्याचा प्रयत्न निश्चितच करेल आपल्या फिरकी गोलंदाजीने. तर आतापर्यंत वैयक्तिक 2 चौकारांच्या मदतीने फलंदाजी करतोय अक्षय.
नाही, यावेळी पुन्हा एकदा आखोटा चेंडू, झेलची संधी होती, डाईव्ह करण्याच्या नादात झेल मात्र सुटतोय. गौरव जाधव मोठ्या स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. निश्चितच पहिल्या चेंडूवरती एक संधी निर्माण केली होती, क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली असती तर निश्चितच पहिला हादरा माया स्पोर्ट्स संघाला अमित याच्याकडून मिळू शकला असता. जर तरच्या बाता बाजूला राहत आहेत अजूनही अक्षय गावडे स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फिरकी चेंडू, फलंदाजाला रीड करता येत नाही, परिणामी चेंडू विसावतोय यष्टीरक्षक अशोक चौगुलेच्या हातात. चेंडू निर्धाव, धाव संख्या स्थिर 12 धावा. दुसरं षटक, 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. चांगला चेंडू, यावेळी फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला चेंडू. यष्टीरक्षक स्वतः चेंडू मागे गेला. जोपर्यंत अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत फलंदाजांची चपळ पावलं. एक धाव पूर्ण करतायत, एका धावेने धाव फलक पुढे सरसावतोय 13 अनिरुद्ध सावंत येतोय स्ट्राइक वरती. माया स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय आयकॉन खेळाडू म्हणून ज्याच्या माथ्यावरती मुकुट सजलाय असा अनिरुद्ध सावंत स्ट्राइक वर. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, परंतु चेंडू जाईल केवळ एका धावेच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकात 2 चौकार खेचले गेले होते, त्यानंतर एकेरी दुहेरी धावांवरती भर देत दोन्ही फलंदाज धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. निश्चितच अमित राणे ज्या कामासाठी आला होता तो आक्रमक पावित्र्य त्याने रोखलाय, सफल ठरतोय आतापर्यंत. केवळ 2 धावा खर्ची करतोय. षटकातील 5वा चेंडू, पुन्हा एकदा सामना करेल अक्षय गावडे. कर्णधाराला निश्चितच अपेक्षा अक्षय याच्याकडून मोठ्या फटक्यांची. सेमीफायनलचा सामना आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना मोठी धावसंख्या रचून बॅकफूट वरती ढकलण्याचा प्रयत्न निश्चितच करावा लागेल. यावेळी जोरदार फटकावला जातोय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली. केदार सावंत जज होत नाहीये चेंडू. घोषित स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये निघतोय चेंडू. 1 धाव या फटक्या मागे. निश्चितच मोठा फटका होता, झेलची संधी होती, परंतु बराच काळ हवेत असलेला चेंडू जज झाला नाही. शेवटी घोषित स्वरूपाच्या क्षेत्रात सीमोल्लंघन करतोय. 1 धाव या फटक्या मागे. एका धावेने संघाचा धाव फलक पोहोचतोय 15 वर. बिनबाद 15 अशा स्थितीत आतापर्यंत माया स्पोर्ट्स संघ. अनिरुद्ध सावंत याची फलंदाजी आतापर्यंत आपण बघितली. ऑरेंज कॅपचा मानकरी, वैयक्तिक 54 धावा या सामन्यापूर्वी त्याने आपल्या बॅट मधून ठोकल्यात असं अनिरुद्ध. पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू, यावर पॉइंटच्या डोक्यावरून टोलावला जातोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. शिवशक्ती चौकार डीजे. दुसऱ्या षटकाची सांगता एका चौकारानंतर झाल्यानंतर दत्तराज सावंत नवीन गोलंदाज स्वाभिमान फॉरएव्हर संघातर्फे गोलंदाजीसाठी. दत्तराज बद्दल बोलायचं झालं तर हाही गोलंदाज आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी माझगाव पंचक्रोशीमध्ये नावाजलेला. तर अक्षय गावडे वैयक्तिक 2 चौकार सोबत खेळतोय. पहिल्याच षटकामध्ये 2 चौकार आले होते, त्यानंतर थोडीशी शांत खेळी त्याची पाहायला मिळाली. निश्चितच वादळापूर्वीची शांतता म्हणून की काय, निश्चितच वादळापूर्वीची शांतता होती. वादळ पुन्हा एकदा घोंगावतोय मैदानात. चेंडू पाठवला जातोय सीमारेषा पार. शिवशक्ती षटकार.
स्लो पॉइझन असा फलंदाज अक्षय. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत ज्याच्या खात्यात जमा. पुन्हा एकदा जोरदार भिरकावण्याचा प्रयत्न. यावेळी विजयी ठरतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू गणतोय. धाव संख्या 25 धावा. क्षेत्ररक्षणात बदल घडवला जातोय. लेग साइड पूर्ण कव्हर केली जाते. लेग साइडची बाउंड्री कव्हर केली जाते. निश्चितच दबदबा अक्षयच्या नावाचा मैदानात पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दत्तराज. यावेळी लोअर फुलटॉस. यावेळी जोरदार फटका हाणला जातोय. यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून सीमा पार. शिवशक्ती षटकार. डीजे खराब चेंडूंचा समाचार घेणं अजूनही सुरू अक्षय याच्याकडून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळी फटका फसलाय. झेल उडतोय. क्षेत्ररक्षक गौरव झेल खाली. यावेळी कोणतीही चूक होत नाहीये. झेल टिपला जातोय. पहिला वैला गडी गारद अक्षय याच्या रूपात. डीजे धन्यवाद डीजे. 13 चेंडू आणि 23 धावा अशी विस्फोटक खेळी अक्षय गावडे याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आपल्याला. ज्या खेळीची समाप्ती झाली त्याला कारण तो गौरव जाधव. सुरेख झेल टिपलाय. तर नवीन फलंदाज मैदानात अमित जाधव. सुस्थितीत नेऊन ठेवलंय आतापर्यंत अक्षयने. निश्चितच ही मोमेंटम कॅरी करावी लागेल अमित याला. धावफलक पाहायला मिळतोय. एका गाडीच्या मोबदल्यात 31. थोडासा कमबॅक. थोडासा दिलासा दत्तराज याच्यासाठी. यावेळी शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग वरती. झेलची संधी. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडू वरती दुसरा गडी गारद करतोय दत्तराज सावंत. माघारी परतावा लागेल अमित जाधव याला. डीजे धन्यवाद डीजे. अक्षय गावडे नावाचं वादळ मैदानावरती नक्कीच घोंगावलं. त्यानंतर दत्तराज सावंतचा कमबॅक ऑन ए हॅट्रिक. लगतच्या 2 चेंडूवरती 2 गडी गारद करून तंबूत पाठवलेत माया स्पोर्ट्स संघाचे. आणि आता पहिली बैली हॅट्रिक साजरी करू शकेल का येणारी वेळ सांगेल. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज ओंकार सावंत मैदानावरती. अकुटपदा चेंडू. जोरदार फटका. यावेळी मात्र फलंदाजाचा विजय होईल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. शिवशक्ती षटकार. धन्यवाद डीजे. ओंकार सावंत आपल्या आक्रमक शैलीसाठी नक्कीच नावाजला होता. परंतु काही काळ ती आक्रमकता ती शैली थोडी दूर राहिली होती. परंतु पहिल्या चेंडूवरती अंडर प्रेशर हॅट्रिक बॉलवरती खणखणीत षटकार ठोकतोय आणि
सांगून देतोय टायगर अभी जिंदा है. एका बाजूने जोरदार फटकेबाजी सुरू असताना अनिरुद्ध सावंत नॉन स्ट्राईक वरून खेळ पाहत होता, परंतु आता संधी येते जोरदार फटका हाणण्याची. फटकावला जातोय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषित स्वरूपाच्या एका धावेसाठी. चौथं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते 38 धावा धावफलकावरती. संत सुरुवात झाली होती दोन्ही फलंदाजांकडून. त्यानंतर अक्षय गावडेने 2 चौकार 2 षटकार ठोकले आणि तदनंतर हॅट्रिक बॉलवरती ओंकार सावंत याचा खणखणीत षटकार. या फटकेबाजीच्या जोरावरती 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडतोय माया स्पोर्ट्स संघ. तर आपला हुकमी एक्का आता आक्रमकतेला आळा घालण्यासाठी गोलंदाजीसाठी बोलवलं होतं. अशोक चौगुले याला का बोलवलं जातं, का गरज असते तेव्हा आपल्याला गोलंदाजी दिली जाते याचा प्रत्यय आणून देतोय. दुसऱ्या चेंडूवरती ओंकार सावंत माघारी परततोय. जणू नजरच लागली कमेंटेटरची आणि ओंकार माघारी. धन्यवाद. ज्याला भीती नाही गोलंदाजाच्या धारेची, त्याला भीती कमेंटेटरच्या नजरेची, असा ओंकार परतलाय तंबूत. तर नवीन फलंदाज मैदानावरती ज्याने आपल्या नावाचा डंका वाजवलाय माझगाव पंचक्रोशीत असा संदेश सावंत. कोतवाडा एक्सप्रेस तेज तर्रार गोलंदाजी करतो असा आता मात्र फलंदाजीसाठी संदेश पाहायला मिळतोय मैदानामध्ये. अशोक चौगुले आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय आणि घडी आणि बाद केलाय कोण, ओंकार सावंत. नवीन फलंदाज संदेश. पहिला चेंडू जोरदार फटका यावेळी काव कॉर्नरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचू शकत नाही. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळली. दोन्ही धावा पूर्ण झाल्या. आता 2 धावांनी संघाचा धावफलक वधारलाय 40 गाठतोय. चौथं षटक मार्गस्थ आणि धावफलक 40 धावा. पुढील चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते स्वैर चेंडूची, परंतु दाद फेटाळली जाते. परिणामी निर्धाव चेंडूची गणना पुन्हा एकदा. संदेश सावंत निश्चितच मंच सजलेला आहे तुमच्यासाठी मोठ्या फलंदाजीसाठी आणि पुन्हा एकदा त्याचाच फायदा उठवतोय. पॉइंटच्या डोक्यावरून खणखणीत फटका पाहायला मिळतोय, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो, त्यामुळेच उत्कर्षकांचे सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी. केवळ 2 धावा या फटक्यामागे 2 धावांची बचत करतोय आपल्या संघासाठी. धावफलक पुढे वधारतोय 42 धावा. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न अजूनही प्रयत्नच राहतोय. कोणताही षटकार चौकार आतापर्यंत या षटकात निघाला नाही. प्रयत्न मात्र भरपूर करतोय संदेश. यश काही मिळत नाही. गोलंदाजीची दाद द्यावी लागेल. सुरेख गोलंदाजी 2 लगतच्या षटकामध्ये फटकेबाजी झाल्यानंतर सुरेख कमबॅक. अशोक चौगुले पुन्हा एकदा स्वतः येतोय झेल खाली. झेल सुटला होता, परंतु सुरेख सुरेख बॅकअप. युवराज राठवड झेल खाली पाहायला मिळाला. सुरेख झेल टिपतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. तिसरा गडीगारत. चौथा गडीगारत संदेशाच्या रूपात.
शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज कोण जातोय? मॅन फ्रॉम घणसोळी ओंकार सावंत. माया स्पोर्ट संघ बघितला तर सगळे ओंकार या संघामध्ये तदनंतर स्वाभिमान संघाचा दुसरा यशस्वी गोलंदाज म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैयक्तिक 6 गडी बाद करून आतापर्यंत गोलंदाजी केली अमोल मांजरेकर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी चेंडू सुपूर्द केला जातोय कर्णधाराकडून. पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज. स्ट्राईकवर अनिरुद्ध. स्लोवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पंचांकडून दंडित केला जात आहे अमोल्याला. अतिरिक्त धाव बहाल केली जाते माया स्पोर्ट्स संघाला. अतिरिक्त धावेने धाव फलक पोहोचतोय 43 धाव्यांवरती. 4 षटकांची झाली आहे सांगता. धाव फलक 43 धावा. जवळजवळ 11च्या रन रेटने धावा ठोकल्यात आतापर्यंत. शेवटचं षटक आहे. मोठी धावसंख्या रचण्याचा मानस अनिरुद्धचा असेल. घुटना टेक तमाशा देख फटका परंतु केवळ एका धावेसाठी. आतापर्यंत फक्त बघायची भूमिका अनिरुद्ध याने घेतली कारण समोरच्या बाजूने जोरदार फटकेबाजी अक्षय गावडे ओंकार सावंत यांच्याकडून झाली होती. परंतु आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे षटके खेळावे लागतील. पहिल्यांदाच स्ट्राईक वरती या सामन्यामध्ये मॅन फ्रॉम घणसोळी ओंकार सावंत. प्रथमेश पवार जसं नानाच्या नावाने प्रसिद्ध तसा ओंकार सावंत मामाच्या नावाने प्रसिद्ध फलंदाजीसाठी. शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका यावेळी आणला जातोय. जिशान शाह झेल खाली येतोय परंतु मिस करतोय. मिस कॉल आणि चेंडू सीमारेषा पार. शिवशक्ती षटकार. डीजे धन्यवाद डीजे. सहाशेचा स्ट्राईक रेट. ओंकार सावंत फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका. 600चा स्ट्राईक रेट कायम राखतोय. दुसरा षटकार निघतोय ओंकार सावंत उर्फ मामायाच्या बॅट मधून. डीजे धन्यवाद डीजे. सुरेख फटकेबाजी ओंकार सावंत पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवर. यावेळी स्लोवर चेंडू. यावेळी मात्र चकवा देतोय आणि धावचीची संधी निर्माण होते. पंचांच्या इशाऱ्याचे फिट आणि गडी धावचीत. चतुराई निश्चितच पाहायला मिळते यष्टी रक्षकाची आणि धावबाद करून तंबूत पाठवतोय अनिकेत याला. नवीन फलंदाज मैदानावरती विठ्ठल सावंत पाहायला मिळतोय. या विठ्ठलने आतापर्यंत यष्टी रक्षक आपली चमक दाखवली. असा फलंदाजीसाठी प्रथमच माया स्पोर्ट्स संघातर्फे शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच मोठा फटका खेळण्याचा इरादा घेऊन विठ्ठल सावंत. धावसंख्या बघितली गेली तर आतापर्यंत 56 धावांचा पल्ला गाठलाय माया स्पोर्ट्स संघाने. यावेळी स्लोवर चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढतोय ओंकार सावंत. याला पुन्हा एकदा संधी दिली जाते. स्ट्राईक वरती येतोय ओंकार सावंत. वैयक्तिक 2 षटकारांच्या मदतीने आतापर्यंत फलंदाजी करतोय. स्ट्राईक रेट पाहायला गेलंय 400चा स्ट्राईक रेट ओंकार सावंत याचा फलंदाजी करताना. 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 2 षटकार आणलेत. वैयक्तिक 12 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या सेमीफायनलच्या पहिल्या डावाचा. पुन्हा शेवट चेंडू. यावेळी मात्र फटकावतोय
क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय दोन्ही फलंदाजांचा. 2 धावाने पहिल्या डावाची सांगता होते. पहिल्या डावाखेरीस माया स्पोर्ट्स संघ 5 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा. लक्ष आहे स्वाभिमान फॉरएव्हर संघाकडे. 30 चेंडू आणि 60 धावांचं. दुसऱ्या डावाचं विवरण लाईव्ह विवरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो सिद्धू परब यांना. धन्यवाद. हॅलो, विनंती आहे विश्वजित माझगाव आणि श्री पिंपळेश्वर 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना श्री पिंपळेश्वर 11 माझगाव आणि विश्वजित माझगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे दुसऱ्या सेमीफायनलच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी पोडियम पाशी यायचं आहे. तर स्वागत आहे अनिकेतजी सावंत आरोही स्पोर्ट्सचे संघ सहमालक. हॅलो
एकच मिनिट था। सेमीफाइनल का मुकाबला। यस, लेट्स प्ले। जीत के लिए 60 रनों की जरूरत, 12 का रिक्वायर्ड रन रेट। लेट्स रॉर, गेम इज ऑन। पहली गेंद कदमों का इस्तेमाल, ओहो, गेंद निकली आर पार। शिव शक्ति चौका। थैंक यू विजय। ले चलते फिर एक बार, कट किया गेंद को हल्के हाथों से। सिंगल के साथ कैच का बनेगा मौका, जी नहीं, नामुन्नाना। ऐसी गलती दोबारा गलती से भी ना करना, क्योंकि यह मुकाबला है नॉकआउट का, सेमीफाइनल का। 3 रन मिलेंगे और 3 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। घमासान, जोश, जल्लोष। अगली गेंद का है इंतजार। निकली है गेंद मिड विकेट के ऊपर से, घुमाया बल्ला, टक्कर है गेंद बल्ले से निकली, गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, बम। थैंक यू डीजे। डीजे थोड़े से खाना खाने आके बाद थोड़े से सुस्ती ले। और ये बल्ले का किनारा, इस बार कमबैक करने की कोशिश, सिंगल बना, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेड। ये पलटवार का ऐलान है, ये जीत की और हम बढ़ना चाहते हैं, एक कहने वाली बात है। 15 रन बने पहले ओवर के 5 गेंदों के ऊपर। गेंदबाज संदेश सावंत जो कि दिखाई देते हुए। संदेश सावंत, आखिरी गेंद, कम से कम डॉट निकालो, ये उम्मीद रहेगी। अमित राणे खुद कप्तान दूर से खेलना चाहते थे, गेंद बल्ले का संपर्क नहीं, ढूंढो ढूंढो रेसा जरा, बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। लेकिन जो रन बनने चाहिए थे, जो रिक्वायर्ड रन रेट के हिसाब से शुरुआत होनी चाहिए थी, वो शुरुआत हो चुकी है। 1 ओवर की समाप्ति, 15 रन विदाउट लॉस, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। खेल है क्रिकेट का।
और विश्वजीत माझगांव और सभी खिलाड़ी, आपको रिक्वेस्ट है कमेंट्री बॉक्स के ठीक राइट साइड में आपको आना है। आपका कप्तान आपका वेट कर रहा है, बेचारे अकेले ही खड़े हैं, आप सबको ढूंढ रहे हैं। कहीं अगर हमारी आवाज अगर पहुंच रही है तो प्लीज भाई कांटेक्ट करो उनसे। भारत नए गेंदबाज और अच्छे फील्डिंग, ये जजमेंट आखिरी पल तक मोमेंट तक देखा गेंद को और बाद में फील्ड किया। वापिस जब तक करते गेंदबाजी के मोर्चे पर देखने को मिलते हुए जो कि अनिरुद्ध सावंत और एक सावंत ब्रदर दिखाई देते हुए गेंदबाजी के मोर्चे पर। और सावंत की बात आती है तब याद आती है कोतवाड़ा की, और तब याद आती है शिव शक्ति मंडल की, और तब याद आती है शिव शक्ति प्रीमियर लीग की। ये घमासान है 2025 का। और भाई अनिकेत सावंत के क्या कहने, आज चॉकलेट बॉय बन के घूम रहे, उनके पास जो वक्त है उसका सही तरीके से इस्तेमाल किया जा रहा है। अनिरुद्ध निकले हैं, ये तेज तरर, ओहो गलती गलती, सोच समझ के गेंदबाजी, फील्डर लगा के उस तरीके की गेंदबाजी हुई थी, लेकिन ऐन मौके पर ओंकार हुए फंबल और जीवन दान मिला है अमित राणे को। दबाव में, अब दबाव में बल्लेबाज भी और गेंदबाज भी। बल्लेबाज को गेंदबाज का डर है और गेंदबाज को वो कैच छूटने का दुख है, और जब जब मिसफील्ड हुई है तब कुछ अलग हुआ है। ओ इस बार गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। अपील जरूर हुई थी लेकिन इस अपील का फायदा नहीं होगा। इस बार 360 डिग्री कैमरा, इस बार चौकन्नी निगाहें, और ऋषि गारुडेकर उनके साथ साथ संदेश टोपलेसर भी। अच्छा माहौल शिव शक्ति स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब द्वारा, बेहतरीन सजावट। ओ इस बार बेहतरीन गेंद, थोड़ी सी पीछे रखने की कोशिश, कम उछाल लेने वाली गेंद, ये थोड़ी सी तेज तर्रार भी, और निकले विकेट कीपर के दस्तानों में। विकेटों के पीछे जो कि विट्ठल सावंत नजर आते हुए, और विकेटों के पीछे बिल्कुल प्रमुख दावेदार माने जा रहे बेस्ट विकेट कीपिंग के रेस में अगर बात की जाए, शेखर सावंत हो, विट्ठल सावंत हो, और जाते जाते और एक नाम है लेकिन उसमें डाउट है, लेकिन सुनेंगे बिल्कुल आखिरी जब प्रेजेंटेशन होगा तब तो उस विकेट कीपिंग की बात होगी। लेकिन वो चर्चा हो रही है कल के दिन में, क्या वो लॉलीपॉप कैच हमने देखे थे विकेटों के पीछे, अच्छे कैच देखे थे हमने, और अगर बात की जाए विकेट कीपिंग की तो बिल्कुल हंसी मजाक की बात अलग है, लेकिन विकेटों के पीछे वो क्विकनेस दिखाना उतना आसान है नहीं। स्कोर कार्ड पहुंचा है 19 रनों के ऊपर, 19 लॉस ऑफ नन।
और अगर रन रेट की बात की जाए, रिक्वायर्ड रन रेट थोड़ा सा आगे निकला है, 12 के 41 की है जरूरत। और इस बार ओवर थ्रो के रन नहीं मिलेंगे, रन आउट का मौका, विठल सावंत, गलती नहीं इस बार, और ये मिस कॉल थी, और जब जब मिस कॉल होती है तब आपकी बातचीत कम होती है, ना के बराबर। पहले विकेट का पतन, अमित राणे बैक टू दी पवेलियन। हेलो हेलो, थैंक यू डीजे। इस बार कैच का क्या मौका बनेगा? जी नहीं, दूर है गेंद और सिंगल मात्र बनेगा। सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 21 रन। शुरुआत पहले ओवर की बात की जाए तो बेहतरीन हुई थी, लेकिन दूसरे ओवर में अनिरुद्ध ने जो कमबैक दिलवाया है, मात्र 4 रन खर्च किए और वो अच्छी पारी, अच्छी गेंदबाजी, बल्लेबाजी में अनिरुद्ध ने प्रयास जरूर किया था। माया स्पोर्ट्स अगर हर एक गेंदबाज के लिए, हर एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम रहेगा सागर गावड़े सर की तरफ से। इस बार कैच का मौका है, 100 रुपए का मौका है। जी नहीं, ये शायद कैप चेंज हो गया ना, वो उसका शायद परिणाम है। अनिरुद्ध वहां पे ये मौका था, अनिरुद्ध से ही उम्मीद नहीं थी, लेकिन ये खेल है क्रिकेट का, खेल में कब क्या कैसे होगा बता नहीं सकते, ये चीजें ध्यान में रखनी चाहिए अनिरुद्ध को। फिर मौका बना, इस बार विट्ठल है गेंद के नीचे और मौका नहीं बनेगा, जाना पड़ेगा वापस। 100 रुपए का इनाम मिलता हुआ गेंदबाजी के मोर्चे पर संदेश सावंत को। धन्यवाद डीजे। ये टॉप लेवल की बात हो रही है, शिव शक्ति प्रीमियर लीग की बात हो रही है, शिव शक्ति स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब की बात हो रही है, ये खोतवाड़ा की बात हो रही है, ये बेहतरीन प्रतियोगिता की बात हो रही है। सिंधुदुर्ग जिले की एक बेहतरीन प्रतियोगिता, आने वाले समय में उनका एक अलग मैदान में भी हम देखेंगे। कोशिश जारी है। इस बार बल्ले का किनारा लेती हुई गेंद निकली है, सिंगल मिलेगा, सिंगल के साथ स्ट्राइक रेटेड 24 रन
स्कोर कार्ड के ऊपर। और संदेश सावंत के ऊपर जो भरोसा जताया कप्तान ने, उसके ऊपर खड़े उतरे और बेहतरीन प्रदर्शन। और बात की जाए तो फील्डिंग में ऐसी एक टीम भी नहीं दिखाई दी जिन्होंने फील्डिंग में 100% एफर्ट्स लगाए। बात की जाए आने वाले दो टीमों की तो पिंपलेश्वर 11 ने तो खड़े खड़े उड़ाया गेंद को, लेकिन ये थोड़ी सी इधर उधर होती तो 6 रन मिलते, तो 5 रन कम मिलेंगे आपको, मात्र मिलेगा एक। और सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। इसके बाद होगा मुकाबला विश्वजीत माझगांव बनाम पिंपलेश्वर 11 के बीच में। और पिंपलेश्वर 11 ने कल के दिन में क्या थोड़ा सा साधारण प्रदर्शन, लेकिन आज वो सेमीफाइनल में आपको सुधार लाना पड़ेगा। और विश्वजीत माझगांव की अगर बात की जाए फील्डिंग की, तो ओवर थ्रो के जो रन जा रहे हैं कल से आज तक वो रुके नहीं है। हर एक मुकाबले में ओवर थ्रो के रन खर्च हुए हैं लेकिन बिल्कुल विश्वजीत माझगांव आने वाले समय में सुधार लाएगी। साथ ही साथ श्री पिंपलेश्वर 11 के खिलाड़ी भी इसके ऊपर सोचेंगे और सेमीफाइनल का एक कड़क मुकाबला हमें देखने को मिलेगा जरूर। 60 रनों के जवाब में इस बार बल्लेबाजी हो रही है स्वाभिमान फॉरएवर की, और रोका है बल्लेबाजों को दूसरे और तीसरे ओवर में। और रन संख्या मात्र बनी है 25। 60 रनों का जवाब है इस बार। पहले ओवर में 15 रन बनने के बाद अनिरुद्ध सावंत ने कमबैक किया, 4 रन खर्च किए, संदेश ने 6 रन दिए, एक विकेट भी उसमें निकला था जो कि रनआउट का विकेट था। और इस बार सिंगल बनेगा, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 26 रन, 26 लॉस ऑफ 1 विकेट। और अब 2 विकेट माफ कीजिएगा। और अब आपको गियर चेंज करना पड़ेगा भाई, आपको अब टॉप गियर के अलावा शायद ऑप्शन नहीं है। या तो आपको हर एक ओवर में कम से कम 2 बड़े शॉट तो लगाने ही पड़ेंगे। यह मुकाबला अगर आपको जीतना है, यह मुकाबला लीग स्टेज का नहीं है भाई, ये नॉकआउट का है। अगर जीतोगे तो फाइनल में कम से कम 15,000 का सवाल है। ये इस बार ध्यान में लेते हुए उड़ाया गेंद को मिड विकेट के ऊपर से, चली गई गेंद, स्टैंड एंड डिस्पैच। अच्छा क्रिकेट, बेहतरीन क्रिकेट। 10 गेंदे 28 रनों की जरूरत। इक्वेशन देखा जाए तो थोड़ा सा कठिन है जरूर। अगर ये बल्ले के ऊपर आती ना, मिडल हो जाती, तो मिड विकेट के ऊपर से दूर से गेंद लानी पड़ती। लेकिन अगर मगर के लिए क्रिकेट में स्थान है नहीं, तो आपको सिर्फ सिंगल के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए रन संख्या पहुंची 33 रन, 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो जीत के लिए जरूरत है 27 रन, 9 गेंदे। इस बार चहलकदमी लेकिन गलती, और अनिरुद्ध सावंत इस बार गलती करेंगे नहीं और जाना पड़ेगा वापिस, और एक बल्लेबाज को लौटना पड़ेगा बैक टू दी पवेलियन।
अगला मुकाबला निगाहें है सबकी सिर्फ इम्प्रेशवर 11 के ऊपर, जो कि संतोष मांजरेकर के ऊपर खास करके, और साथ ही साथ गौतम के ऊपर, गौतम को कौन बोलेगा, उनके ऊपर दर्शकों ने नजरें टिकाई है। और ये गेंद निकली है मिड विकेट के ऊपर से, फ्लाइटेड शॉट, सीमा रेखा बार 6 रनों के लिए। थैंक यू डी से प्रोफेसर 11 के और एक स्टाइलिश खिलाड़ी, एक बेहतरीन विकेट कीपर शेखर सावंत, और साथ साथ उमेश भिंगुरकर, बेहतरीन ओपनिंग की वो जिम्मेदारी। और अब इक्वेशन बना है 7 गेंदे 21 रनों की जरूरत। क्या होगा ये गेंद बहुत ही महत्वपूर्ण है, खास करके ये गेंद माया स्पोर्ट्स के लिए महत्वपूर्ण है। और खड़ी हो गई, मौका गवाया मौका। पिछले गेंद के ऊपर जिस बल्लेबाज ने छक्का लगाया, उस खिलाड़ी का आपने कैच छोड़ा है भाई। ये अलग तरीके का क्रिकेट है। अब 6 गेंदे 20 रनों की जरूरत, 20 रन रिक्वायर्ड, जस्ट 6 डिलीवरीज। और सामने विश्वजीत माझगांव की बात की जाए, मालवणी मनससो मालवणी ब्रांड प्रतीक स्पोर्ट्स के ओनर प्रतीक सावंत दिखाई देंगे इन एक्शन हमें। साथ ही साथ माझगांव के वंडर बॉय प्रोफेसर सूरज सावंत दिखाई देंगे। और साथ ही साथ हर एक रूल्स रेगुलेशन की बात जब आती है तब याद आती है रुपेश सावंत की। लॉ एंड ऑर्डर की बात आती है बात होती है तब याद आती है रुपेश सावंत की, और उनकी गेंदबाजी की याद भी आएगी हमें। 6 गेंदे 20 रनों की जरूरत, 20 रिक्वायर्ड इन 6 डिलीवरीज। हो, ये मिस्ट्री बॉलर है। कल के दिन में इस गेंदबाज ने हेकर स्पोर्ट्स को, माफ कीजिएगा, आरोही स्पोर्ट्स को, क्या कहने भाई, उनके लिए शब्द ही नहीं है, लफ्ज खत्म हो गए, डिक्शनरी में ढूंढने पड़ेंगे इनके लिए। थैंक यू डीजे। और जो हम मैन ऑफ द मैच के ट्रॉफी देख रहे हैं, एक्रेलिक एक बेहतरीन ट्रॉफी, वो सर जगन्नाथ सावंत सर का आगमन होता हुआ। जगन्नाथ सावंत सर, अब बहुत बहुत स्वागत करते हैं आप इस प्रतियोगिता के दौरान। आपको रिक्वेस्ट है, आ जाओ सर, मंच पे आके स्थानापन्न हो। ओ, ये और एक आसान सी गेंद थी, कोई नींद से उठ के भी वो छक्का लगा सकता था। चार गेंदे 19 रनों की जरूरत, मौका अभी भी है दोनों तरफ। 2 बड़े शॉट, मुकाबला रुक करेगा स्वाभिमान फॉरएवर की ओर। ये शॉट, ये कड़क भी है, दूर भी है और बड़े स्कोर वाला भी है। मिड विकेट के ऊपर से दूर 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 निकली है गेंद, स्टैंड एंड डिलीवर।
थैंक यू डीजे। बेस्ट बॉलर, बेस्ट बैटर, मैन ऑफ द सीरीज और बेस्ट फील्डर, बेस्ट विकेट कीपर जो हम ट्रॉफीज देख रहे हैं वो जगन्नाथ सावंत सर के माध्यम से स्पॉन्सर्ड की गई है। और बेस्ट विकेट कीपर की ट्रॉफी जो कि दत्तात्रेय सावंत सर के माध्यम से स्पॉन्सर्ड हुई है। और अब 3 गेंदे 13 की जरूरत। जिस 2 शॉट की का जिक्र हो रहा था वो एक शॉट निकला है। अगर इस गेंद के ऊपर अगर एक शॉट निकला तो लिख लो भाई, आखिरी गेंद के ऊपर गजब होने वाला है। ओ ये फंसा हुआ शॉट, फील्डर गेंद के नीचे, जाना पड़ेगा वापस बैक टू द पेवेलियन। तेरह हुए 13। थैंक यू डीजे। विष्णु गावड़े गेंदबाजी के मोर्चे पर अनुभव ठूस ठूस के भरा इस खिलाड़ी में, और साथ ही साथ ये लक फैक्टर भी है शायद टीम का। ओ ये गलत शॉट है। आप थोड़ा सा स्टांस गलत था और इस वजह से ये गेंद निकली सिंगल के लिए। और आखिरी गेंद शेष जीत के लिए। एक गेंद 12 रनों की जरूरत अब मात्र। माया स्पोर्ट्स ने फाइनल के दरवाजे के ऊपर दस्तक दी है। एक गेंद के बाद यह दरवाजा शायद खुलने वाला है। खुला है दरवाजा। माया स्पोर्ट्स इनटू द फाइनल ऑफ शिव शक्ति प्रीमियर लीग। कांग्रेचुलेशंस and man of the match Akshay Gowde, man of the match. Congratulations. Request